नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सायली आणि माधवीताई या दोघीजणी कीर्तन करत आहेत आणि मग रामचरित्रावरती हे कीर्तन चालू असतं। कीर्तन झाल्यानंतर सायली म्हणत असते की प्रभू रामचंद्रांनी आपल्या कुटुंबातील सलोखा ऐक्य कायम ठेवण्यासाठी वनवासाला गेले, तर मलाही असं वाटत आहे की आपल्या कुटुंबामधली एकी हे मला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि त्यासाठी मीही हे माझं जे संसार प्रेम ह्या सगळ्याचा त्याग करून वनवासाला जायचा विचार करत आहे। जर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबामध्ये माझ्यामुळे वाद निर्माण झाले असतील तर मी हा निर्णय घेत आहे, हे सगळं सायली बोलत असते। आणि तेव्हा मात्र जेव्हा सायली हे सगळं बोलत असते तेव्हा सगळेजण तिथे असतात आणि सायलीनं ठरवलेलं असतं की काहीही झालं तरीही आता शांत राहायचं नाही, कारण हे कुटुंब हे माझं कुटुंब आहे, या कुटुंबाला मला एकत्र आणायचं आहे। आणि म्हणून सायलीनं ठरवलेलं आहे की संसार त्याग, प्रेम त्याग, कुटुंब त्याग करून वनवासाला जायचं। मग ती विचारायला जाते सगळ्यांना की तुम्ही सगळ्यांचं म्हणणं सांगा मला, जर तुम्हाला असं वाटत असेल की माझ्यामुळे हे घडलेलं आहे तर मी माझा संसार त्याग, प्रेम त्याग करून मी वनवासाला जात आहे। तेव्हा मात्र अर्जुनला खूप वाईट वाटतं, कारण अर्जुनच्या लक्षातच नसतं की अचानक इथं काय होणार आहे, अचानक ह्या गोष्टी का होणार आहेत, हे सगळं चाललेलं असतं। आणि त्याचबरोबर सायली घराच्या बाहेर पाऊल टाकत असते। अर्जुन उठायला लागलेला असतो, सायलीला अडवत असतो, कारण अर्जुनला माहीतच नाही की सायलीनं काय केलंय हे सगळं। आणि मग सायली तिथं असते आणि तेव्हा रविराज मात्र सायलीला म्हणतात की थांब सायली। रविराज स्वतः सायलीला थांबवतात। सायली निघालेली असते, घर सोडून ती निघत असते आणि रविराजने मात्र सायलीला थांबवलेलं आहे, कारण प्रतिमा रविराजच्या शेजारी आहे। कारण नक्की आता रविराजला काय वाटलेलं आहे, सायलीनं हा निर्णय कुटुंबासाठी घेतलेला आहे, कारण आजपर्यंत सायलीने कुटुंबाचाच विचार केलेला आहे आणि कुटुंबाच्या भल्याचाच विचार करत तिने किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाला एकत्र आणलेला आहे। ही गोष्ट रविराजला चांगलीच माहिती आहे। बाकी सगळ्यांना जरी विसर पडलेला असला तरीही ही गोष्ट रविराजला चांगली माहिती आहे। त्यामुळेच तर रविराजने सायलीला थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे, सायलीला त्याने थांब म्हणून सांगितलेलं आहे। नक्की आता सायलीला तो कशा पद्धतीने समजून सांगत आहे या गोष्टी आपल्याला पाहायला मिळणार आहेत। तर नक्की कीर्तन कसं होतंय, सायली कशा पद्धतीनं कीर्तन करते ते आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। त्याचबरोबर प्रेक्षकांनो, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा। तर इकडे अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये असतात। अर्जुन आणि चैतन्य ऑफिसमध्ये असतात तेव्हा मात्र इकडे अर्जुन म्हणत असतो की त्या दामिनीचं नक्की काय चाललेलं आहे। अर्जुन त्या गोष्टीचा विचार करत असतो, तेवढ्यात चैतन्य येतो आणि म्हणतो की आज दामिनी देशमुख आहे ती साक्षीला भेटायला गेलेली होती। तेव्हा अर्जुन आणि चैतन्य यांच्या दोघांचं बोलणं चाललेलं आहे की नक्की असं काय घडलं, म्हणून दामिनी देशमुख ही तिथे गेलेली आहे। म्हणजे कोणतरी लेडी कॉन्स्टेबल होती आणि तिने म्हणे साक्षीला तिथे इंटरोगेट केलं आणि त्यावेळेस दामिनी देशमुखला राग आलेला होता आणि दामिनी देशमुख तिथे गेलेली आहे, हे सगळं चैतन्य सांगत असतो। आणि आता त्या लेडी कॉन्स्टेबलला तिथे सस्पेंडही केलेला आहे, खूप मोठा राडा घातलेला आहे, हे सगळं चैतन्याच्या लक्षात आलेलं असतं। तेव्हा अर्जुन आणि चैतन्य दामिनीबद्दल विचार करत असतात, नक्की काय झालेलं आहे, कशा पद्धतीने गोष्टी घडत आहेत या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो। तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ती दामिनी देशमुख फोनही उचलत नाहीये, मला एकदा जाणून घ्यायचं आहे की नक्की काय प्रॉब्लेम झालेला आहे, हे सगळं अर्जुन आणि चैतन्य यांचं चाललेलं असतं। त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की जेव्हा या सर्व गोष्टी घडत असतात तेव्हा अर्जुनला चैतन्य म्हणत असतो की तू कशाला टेन्शन घेतोय, तू पण टॉप लॉयरपैकी एक आहे। आणि तेव्हा अर्जुन म्हणत असतो की ती कसं आहे माहिती आहे का, ती पुरावे मॅनिप्युलेट करते, त्याचबरोबर ती तेवढीच हुशारही आहे। तेव्हा चैतन्य म्हणतो पण माझा मित्र ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार ही तेवढाच हुशार आहे। आणि त्याचबरोबर हे सगळं जे काय आहे तो बोलत असतो आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अर्जुनचं हे बोलणं चाललेलं असतं। इकडे आता रविराज आणि त्याचबरोबर प्रतिमा दोघंही घरी आलेले असतात आणि घरी आल्यानंतर रविराज सांगत असतो की ही औषधं वेळच्या वेळी घ्यायची आहेत, त्याचबरोबर ही क्रीम रोज तोंडाला चेहऱ्याला लावायची आहे, कारण डॉक्टरांनी काय सांगितले माहिती आहे ना, ते डाग कमी व्हायला हवे आहेत, हे सगळं रविराज सांगत असतो। आणि तेव्हा प्रतिमा सांगते की हो, आणि रविराज आतमध्ये जातो। त्यानंतर आता प्रतिमाला सायलीचा फोन आलेला असतो। सायली म्हणत असते की प्रतिमा त्या कशा आहात तुम्ही, तेव्हा प्रतिमा म्हणते की हो मी ठीक आहे। तेव्हा सायली बोलत असते आणि सायली विचारत आहे तेव्हा मात्र प्रतिमा म्हणत असते की मी ठीक आहे। तेव्हा प्रतिमाला सायली म्हणते की प्रतिमा त्या माझं एक काम होतं तुमच्याकडे। मग सायली आता प्रतिमाशी बोलू लागते। प्रतिमाला म्हणत असते की प्रतिमा त्या की आज ना तुमच्या घरी सगळ्या सुभेदार कुटुंबाला बोलवा ना, रामनवमीचा कार्यक्रम आहे। तेव्हा प्रतिमा म्हणते की हो तू म्हणते तसंच होईल। आणि त्याचबरोबर
इकडे सायली म्हणते, पण प्रतिमा आत्या, तुम्ही मला विचारलं नाही की मी हे सगळं तुम्हाला का सांगितलेलं आहे. तेव्हा प्रतिमा म्हणत असते की अगं, मला विचारायची गरज नाही वाटली, कारण माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे. तू जे करशील ते योग्यच असेल हे मला माहिती आहे, त्यामुळे मी तुला विचारलेलं नाही, असं प्रतिमा सांगत असते. इकडे आता दामिनी जी आहे ती पोलीस स्टेशनमध्ये आलेली असते आणि महिपतला सोबत घेऊन आलेली असते, कारण महिपतला तिनं सांगितलेलं असतं की उद्या सकाळी आपल्याला जायचं आहे आणि त्या टायमिंगला दामिनी ही पोलीस स्टेशनमध्ये पोहोचलेली असते. दामिनीची एंट्री अगदी जबरदस्त अशी झालेली असते. दामिनी तिथे येऊन बसलेली असते, तेव्हा बाकीचा स्टाफ तिथे आलेला असतो आणि ते सगळेजण बोलत असतात. दामिनीला लगेचच तिथले इन्स्पेक्टर म्हणतात, अहो मॅडम, काय झालं अचानक. तेव्हा दामिनी म्हणत असते की साक्षी शिकरेचा इंटररोगेट कोणी केलेला आहे, कोण लेडी कॉन्स्टेबल होती, तिने हा गोंधळ घातलेला आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे रात्रीचं महिला गुन्हेगार, महिला क्रिमिनल जरी असली तरीही तिची चौकशी करायची नाही आणि त्याचबरोबर तिची चौकशी करायची नाही, हा नियम आहे. हा नियम माहीत नाही आहे का तुम्हाला. आणि मग तिला बोलवलं जातं. ती लेडी कॉन्स्टेबल येते, ती बिचारी थरथर कापत असते आणि मग तिला बोललं जातं की तेव्हा मात्र विचारत असताना मग महिपत सांगत असो की तोंडावर पाणी मारलं, त्याचबरोबर तिला मारहाण केली. त्यावेळेस इकडे लगेचच आता बोलायला सुरुवात करते ती म्हणजे दामिनी, म्हणजे तुम्ही एका महिलेला रात्रीच्या वेळी त्रास दिलेला आहे आणि तिला टॉर्चर केलेला आहे, तिला तुम्ही मानसिक शारीरिक छळ केलेला आहे. हे सगळं आता गुन्हे दाखल होत आहेत आणि आता तुम्ही सस्पेन्शनसाठी तयार राहायचं आहे. आणि इंटरव्हेट करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची होती की साक्षी शिकरेची वकील ॲडव्होकेट दामिनी देशमुख आहे आता, कारण तुमची मनमानी चालू केली खपवून घेतली जाणार नाही. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मला तुम्हाला विचारायची आहे की तुम्ही जे केलेलं आहे ते तुम्हाला योग्य वाटतंय, म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की तुम्ही जे करत होता ते अगदी बरोबर होतं. असं बोलत दामिनी प्रश्नावर प्रश्न विचारत असते आणि ती बोलत असते. तेव्हा मात्र इकडे महिपत असतो आणि महिपत ही हे सगळं सांगत असतो. तेव्हा मात्र इकडे ॲडव्होकेट दामिनी देशमुखचे हे जे प्रश्न आहेत ते ऐकून मात्र वाट लागलेली असते, ती म्हणजे आता त्या वकिलाची, म्हणजे त्या लेडी कॉन्स्टेबलची, कारण तिला कळायचं बंद झालेलं असतं की हे सगळं काय आहे. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र ती बिचारी म्हणत असते की अहो माफ करा मॅडम. आणि तेव्हा इकडे दामिनी म्हणत असते की आता माफी नाही आहे, आता जे काय करायचं आहे ते मिळणार आहे. सस्पेन्शनला तयार राहायचं म्हणजे राहायचं, कारण दामिनी देशमुखच्या अशिला बाबतीत हे घडलेलं आहे आणि हे कधीही खपवून घेतलं जाणार नाही. हे सगळं जेव्हा चालू असतं तेव्हा मात्र इकडे महिपत, त्याचबरोबर बाकी सगळेजण तिथं असतात. महिपत सांगत असतो तेव्हा महिपतला दामिनी म्हणत असते की तुम्ही एक काम करा, तुम्ही ना लेखी द्या सगळ्यांना की नक्की काय झालेलं आहे या गोष्टीचं. असं म्हणत आता लेखी द्यायला सांगितलेलं आहे, लेखी कंप्लेंट करायला सांगितलेली आहे. आणि महिपत आता लेखी कंप्लेंट करण्यासाठी तिथे सज्ज झालेला आहे. त्याला फक्त एवढंच माहिती आहे. आणि आता त्यांनी दोघांनी जो राडा घालायचं ठरवलेलं असतं आणि त्या राड्यामध्ये आता ते सक्सेस झालेले असतात. दामिनीने जो गोंधळ घालायचा होता तो घातलेला आहे, कारण तिच्या म्हणण्यानुसार तिच्या अशिलाला जेलमध्ये तिथे टॉर्चर केलं जात आहे आणि जेलमध्ये टॉर्चर केलं जाते या गोष्टीवरून तिने आता मोठा गोंधळ घालायला सुरुवात केलेली असते. इकडे महिपतला तिनं सांगितलेलं आहे आणि ती तिथून निघत असते. त्यावेळेस महिपत ही तिच्या मागोमाग जायला निघतो. आता महिपतने तिकडे लेखी तक्रारही दिलेली असते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं सायली किचनमध्ये असते. प्रिया आणि कल्पना ह्या हातावर हात ठेवून बसलेल्या असतात. दिवसभर फक्त आणि फक्त सायलीनं राबायचं असतं आणि या दोघीजणी तशाच बसलेल्या असतात. प्रियाला आता मोबाईल बघताना सुई टोचलेला त्रास होत नसतो, कारण सुई टोचल्यावर किती त्रास होतो, किती कांगावा करायचा असतो त्या गोष्टीचा, हे मात्र प्रियाकडूनच पाहिलं पाहिजे. कारण प्रिया ज्या गोष्टी बोलत असते, ज्या गोष्टी वागत असते, याचा मात्र यांना जराही फरक पडत नाही. पण सायलीकडनं काही घडलं की सायलीवर मात्र आरोप प्रत्यारोप करायला ही कल्पना तयारच असते. तेवढ्यातच आता कल्पनाच्या फोनवर फोन येतो. कल्पनाच्या फोनवरती फोन आलेला असतो आणि कल्पना फोन उचलते आणि तिला प्रतिमाचा फोन आलेला असतो. कल्पना म्हणालेली असते प्रियाला की प्रतिमाचा फोन आलाय. तेव्हा प्रतिमा म्हणते की अगं कल्पना, मला बोलायचं होतं, एक म्हणजे आज संध्याकाळी सगळेजण तुम्ही आमच्या घरी या. तेव्हा मात्र कल्पना म्हणते पण रविराज भाऊजी. तेव्हा मात्र इकडे लगेचच कल्पनाला प्रतिमा सांगत असते की मी त्यांच्याशी बोलून घेईन, आज रामनवमीचा उत्सव आहे आणि त्यासाठी तुम्ही सगळ्यांनी घरी यायचं आहे, हे सगळं सांगितलं जात असतं. तेव्हा कल्पना म्हणत असते की चालेल. आणि मग पूर्णाजी, तेव्हा प्रतिमा सांगते की मी पूर्णाजींशी बोलून घेईल, तू आणि प्रताप, मी अर्जुनलाही कॉल करेल, तुम्ही सगळेजण या आणि तन्वीला पण सांग.
आणि प्रिया मात्र इकडे विचार करत असते की या अर्ध्या डोक्याच्या बाईच्या डोक्यात नक्की काय शिजतंय, म्हणजे नक्की असं काय चाललंय की ही असं काय फोन करून बोलली हिला, हा प्रश्न पडलेला असतो. नक्की ही आता अजून काय गोंधळ घालून ठेवणार आहे का, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्यांचं हे बोलणं चालू असतं तेव्हा इकडे प्रिया म्हणते काय झालं, तेव्हा कल्पना सांगत असते की आज तुझ्या माहेरी बोलवले आपल्या सगळ्यांना. तेव्हा प्रिया मात्र टेन्शनमध्ये असते. कल्पनाला मात्र प्रियाच्या या गोष्टीवर संशय येतो आणि ती म्हणू लागते की अगं तन्वी, तुझ्या माहेरी जायचंय आणि तुला टेन्शन कसलं, उलट तू तर खुश व्हायला पाहिजे ना की असं काय घडलं म्हणून एवढं सगळं चांगलं घडत आहे. पण प्रियाला जे टेन्शन आलेलं असतं ते कल्पनाला मात्र दिसलेलं असतं आणि कल्पना प्रियाला म्हणत असते. आणि त्यासोबतच कल्पनाने चांगलंच प्रियाला ओळखलेलं असतं, कारण प्रियाच्या डोक्यात काय सुरू आहे याचा अंदाज मात्र कल्पनाला आलेला असतो. इकडे अर्जुन आणि चैतन्य बोलत असतात. जो मॅटर झालेला आहे पोलीस स्टेशनमधला तो मॅटर तो सांगत असतो. नक्की कशा पद्धतीनं गोष्टी घडत आहेत, नक्की काय काय झालेलं आहे हे सगळं बोलणं चाललेलं असतं. चैतन्य सांगत असतो म्हणजे अर्जुन आणि चैतन्यने जो प्लॅन केलेला असतो, जो विचार केलेला असतो, अगदी एक्झॅक्ट तशाच पद्धतीनं गोष्टी घडत असतात. म्हणजे त्यांनी जो विचार केलेला असतो की नक्की दामिनी देशमुख काय करेल, दामिनी देशमुख कशा पद्धतीनं ही गोष्ट पुढे आणेल, हे सगळं चाललेलं असतं. आणि त्याचबरोबर इकडे जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा सायली मात्र अर्जुनला कॉल करत असते. जेव्हा सायली अर्जुनला कॉल करत असते तेव्हा सायली म्हणत असते, अहो काय झालं, माझं काम होतं तुमच्याकडे. अर्जुन म्हणतो हा बोला. अर्जुन खरं तर खूप टेन्शनमध्ये असतो आणि अर्जुन सायलीला म्हणत असतो की बोला. आणि सायली मग बोलायला सुरुवात करते. सायली म्हणत असते की प्रतिमात्याचा कॉल आलेला होता आणि आज संध्याकाळी आपल्याला तिथे घरी बोलवलेलं आहे. तेव्हा मात्र अर्जुन म्हणत असतो की पण हे जमणार नाही, तुम्हाला माहिती आहे ना. तेव्हा सायली म्हणत असते तुम्हाला फक्त मी एवढं सांगितलंय ना, तुम्ही या. तेव्हा अर्जुन म्हणतो ठीक आहे, प्रतिमात्याचा कॉल आल्यावर मी बघेल. प्रतिमाला पण तेवढा कॉन्फिडन्स आहे की अर्जुन जो आहे तो नाही म्हणणार नाही, मी फोन केला तर तो नक्की येणार, हे इकडे प्रतिमाला माहिती आहे. आता किल्लेदारांच्या घरी अख्खं सुभेदार कुटुंब आलेलं आहे आणि सायलीने हा सगळा केलेला प्लॅन आहे. किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबाला एकत्र आणण्यासाठी सायलीने हे सगळं केलेलं आहे. आणि मग सगळेजण येतात. प्रभू रामचंद्रांची मूर्ती तिथे असते. आल्या सगळेजण दर्शन घेतात. प्रतिमा सगळ्यांचं स्वागत करते. नागराज त्याचबरोबर सुमन सगळेजण तिथे असतात. सगळेजण पाहत असतात. सगळं सुभेदार कुटुंब आलेलं असतं. पण सायली मात्र याच्यामध्ये आलेली नसते. सायली नक्की कुठं राहिलेली असते, सायलीला का वेळ लागलेला असतो हे मात्र माहिती नसतं. मग प्रतिमा म्हणते की मी सरबत आणू का. तेव्हा सगळेजण म्हणतात की नाही नको. मग चहा आणू का विचारलं जातं तेव्हाही ते नाही म्हणतात. आणि तेवढ्यातच रविराज तिथे येतात आणि रविराज म्हणत असतात की हे का आलेले आहे तिथं. तेव्हा प्रतिमा सांगत असते की मी बोलवले. आता जेव्हा प्रतिमा हे सगळं सांगते तेव्हा मात्र यांना धक्का बसलेला असतो, कारण काहीही झालं तरीही यांना एकत्र का बोलवलेलं आहे हा मोठा प्रश्न रविराजला पडलेला असतो. सुभेदार कुटुंबीय आता किल्लेकरांच्या घरी आलेले आहेत, पण रविराज मात्र भलताच नाराज आहे. त्याला जे काय चाललेलं आहे ते काय पसंत पडलेलं नाहीये हे त्याच्या चेहऱ्यावरून आणि वागण्यावरून स्पष्टपणे दिसत असतं. प्रतिमा मात्र त्याच्याकडे पाहते. आता रविराज त्यांच्या समोर देखील थांबणार नसतो. त्याला सुभेदार कुटुंबीय आलेत ही गोष्ट पटलेलीच नसते. तो आता त्याच्या रूममध्ये निघून चाललेला असतो, पण प्रतिमाने मात्र ऐन वेळेला त्याला शपथ घातलेली आहे. तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही कुठेही जायचं नाही, असं जेव्हा ती म्हणते तेव्हा आता रविराजचा नाईलाज झालाय. त्याला सुभेदार कुटुंबियाच्या समोर बसण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाहीये. तो आता बसलेला असतो तेव्हा प्रताप त्याला बोलतो की खरंच किल्लेदार, तुम्हाला असं वाटतंय ना हे जे झालंय ते चुकीचं झालंय, पण जर का मी असलो असतो ना तर असं काही होऊ दिलं नसतं. मी असतो तर कदाचित या गोष्टी घडल्या नसत्या, असं तो म्हणतो. तेव्हा रविराज त्याला म्हणतो म्हणजे तुम्ही काय लग्न होऊ दिलं नसतं का. असं बोलल्यावर आता प्रतापला काहीच बोलता येत नाही, कारण लग्न तर अश्विन आणि प्रिया यांनी गुपचूपच केलेलं असतं. त्यामध्ये प्रताप काय करू शकणार आहे असंच रविराजला म्हणायचं असतं. त्यामुळे आता प्रताप देखील काहीच बोलत नाही. खरं तर प्रताप रविराजला काही बोलायचं म्हणून तेवढं वाक्य बोललेलं असतो आणि त्याला सांत्वन करावं म्हणून हे बोललेलं असतो. त्यानंतर अर्जुन म्हणतो की तसं नाही, पण त्या दोघांनी लग्न जे केलंय त्या आम्हाला देखील माहिती नव्हतं. कदाचित आम्हाला माहिती असतं तर आम्ही काहीतरी पर्याय काढला असता, पण त्या दोघांनी गुपचूप लग्न केलेलं आहे, त्यामुळं आम्ही काहीच करू शकणार नव्हतो. रविराज मात्र आता अर्जुनच्या कोणत्याच प्रश्नावर काहीच उत्तर देत नाही. रविराजला कोणालाच काहीच बोलायचं नाहीये. आता अश्विन स्वतःच उठतो, कारण त्याला आपण जे काय केले त्याबद्दल गिल्टी फील होत असतं आणि आपण स्वतः जाऊन रविराजची माफी मागावी अशा हेतूनं तो आता रविराजच्या समोर उभारतो आणि म्हणतो काका,
तुम्ही मला माफी मागण्याचा एक मौका तर द्या. मी तुमची माफी मागतोय. आमच्याकडून जे झालेलं आहे ते चुकलेलं आहे हे मान्य करतोय. पण आमच्या भावना समजून घ्या." असं तो बोलत असतो. तेव्हा प्रतिमा त्याला म्हणते, की "ऐका, आता कोणी काही बोलू नका. आज ही वेळ नाहीये. आपण सगळे एकत्र आलोय ना, तर आता तो जो विषय आहे तो आपण जरासा बाजूला ठेवूया. कारण आता आपल्याला त्या विषयावर बोलायला नको. कारण विषयाने विषय वाढत जातो. आज आपल्या डोक्यामध्ये वेगळा विषय आहे." असं म्हणून प्रतिमाने अश्विनला त्याच्या जागेवर बसवलेलं असतं. अश्विन त्याच्या जागेवर येऊन बसतो आणि आता प्रतिमा सर्वांना बोलायला सुरुवात करते. प्रतिमाने सर्वांना बोलवलंय का हे मात्र अजूनही सांगितलेलं नसतं. प्रतिमा म्हणते, "आपण किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबीय एकत्र सगळे सण साजरा करतो. म्हणूनच मी तुम्हाला आज बोलवलं आहे. आज आपण रामनवमीचा सण एकत्र साजरा करावयाचा आहे." हे ऐकल्यावर सर्वांनाच भलताच आनंद झालेला आहे. त्याचबरोबर तिने सर्वांना एक मोठं सरप्राईज असल्याचं देखील सांगितलेलं आहे. पूर्णाजी विचारते, की "कसलं सरप्राईज तू देणार आहे?" तेव्हा प्रतिमा सांगते, की "ते तर खरं सरप्राईज आहे. तरी देखील मी तुम्हाला सांगते, की आज कीर्तन होणार आहे." हे ऐकल्यावर सर्वांनाच आनंद होतो. नागराज आणि प्रिया यांच्या चेहऱ्यावर मात्र 12 वाजलेले आपल्याला दिसत असतात. प्रतिमा अतिशय आनंदानं सांगत असते, की "आज आपल्याकडं कीर्तनकार येणार आहेत आणि त्यांचं कीर्तन मी ठेवलेलं आहे. आणि जे कीर्तनकार आहेत ना, त्यांचे सहकारी, त्यांचं तर आपल्या किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबियांवर विशेष प्रेम आहे. ते कीर्तनकार आणि त्यांचे सहकारी आज आपल्या इथं कीर्तन सादर करणार आहेत आणि त्यासाठीच मी तुम्हाला बोलवलं आहे. रामनवमीच्या मुहूर्तावर, राम जन्माच्या मुहूर्तावर आज कीर्तनकार येऊन आपल्यासमोर कीर्तन करणार आहेत. आणि पूर्णाजी, तुला तर आवडतं ना कीर्तन? तू कीर्तन ऐकायलाच मंदिरामध्ये जाते ना, म्हणूनच मी कीर्तनकारांनाच बोलवलंय," असं ती म्हणते. आणि आता कीर्तनकार आलेले असतात. सर्वांनी कीर्तनकारांचे स्वागत केलेले आहे. प्रतिमानं त्यांची ओळख सुद्धा करून दिलेली आहे. प्रतिमा सांगते, की "ह्या ह.भ.प. माधवी उगलमाळी महाराज या आपल्याकडे आज कीर्तन करणार आहेत." त्याने देखील सर्वांना नमस्कार केलेला असतो. हे नाव ऐकल्याबरोबर सर्वजण म्हणतात, की "अरे वा, ह्या तर खूप मोठ्या कीर्तनकार आहेत. यांचं कीर्तन आम्ही ऐकलेलं आहे बरं का. आज समोरासमोर हे कीर्तन ऐकण्याचा योग येतोय, म्हणजेच खरंच आपलं भाग्य आहे." असं म्हणून सर्वांनाच आनंद झालेला आहे. कारण महाराज स्वतःहून आपल्या समोरच कीर्तन सादर करणार आहेत. महाराज येतात आणि म्हणतात, की "आज मीच नव्हे, तर माझे एक सहकारी आहेत ना, आम्ही दोघे मिळून कीर्तन करणार आहोत." हे ऐकल्यावर तर सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांना अधिकच आनंद झालेला आहे. पण सर्वांना बघायचंय, की नक्की यांचा सहकारी आहे तर कोण? कारण महाराजांनी देखील त्यांची स्तुती केलेली आहे. त्याचबरोबर प्रतिमाने पण त्याची स्तुती केलेली असते. आता ते सहकारी कोण आहेत? आणि ते यायला लागलेले असतात. सर्वजण त्यांच्याकडे पाहत असतात आणि ते सहकारी म्हणजे दुसरं तिसरं कोण नसून आपली सायलीच आहे, हे आता सर्वांच्या लक्षात आलेलं आहे. कीर्तनकाराप्रमाणे वेश घालून सायली आता सर्वांच्या समोर आलेली आहे. सायलीचं ते रूप पाहून अर्जुन तर तिच्याकडं पाहतच राहिलेला आहे. सायली आणि कीर्तनकार माधवी या दोघींनीही प्रभू रामचंद्राला नमस्कार करून प्रभू रामचंद्राचे दर्शन घेऊन आता कीर्तनाला सुरुवात केलेली असते. अर्जुन तर सायलीकडे पाहतच राहिलेला असतो. प्रतिमाला हा जो योग आहे तो दुग्ध शर्करा योगच वाटत असतो. कारण एक तर रामनवमीचा सण आणि त्यामध्ये कीर्तनकार कीर्तन करणार आणि त्यामध्ये आपली सायली सुद्धा आहे आणि ती सर्वांसमोर उभी राहून कीर्तन करणार, या गोष्टीचा आनंद तिच्या चेहऱ्यावर अगदी स्पष्टपणे दिसत असतो. पण पूर्णाजी आणि कल्पना मात्र तेवढे खुश दिसत नसतात. पण जसं जसं कीर्तन सुरू होतं तसं तसं त्या कीर्तनामध्ये अगदी मंत्रमुग्ध होऊन ऐकत राहतात. कीर्तनकारांनी कीर्तन सुरू केलेलं असतं आणि सायली सुद्धा त्यांच्या सुरात सूर मिसळून सर्वांसमोर कीर्तन सादर करत असते. कीर्तनाला सुरुवात होते. "बोला पुंडलिक वरदेव हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय, पंढरीनाथ भगवान की जय," असं म्हणून दोघींनीही कीर्तन चालू केलेलं आहे. आजच्या कीर्तनाचा विषय आहे तो म्हणजे प्रभू रामचंद्र आणि सीतामाई यांनी केलेल्या त्यागाचा. प्रभू रामचंद्र यांनी स्वतःच्या गादीचा त्याग करून ते वनवासाला गेले, तर सीतामाई देखील त्यांच्या हातात हात धरून आपल्या प्रभू रामचंद्राबरोबर त्या देखील वनवासाला गेल्या. मागचा पुढचा कसलाही विचार न करता आपल्या कुटुंबासाठी, आपल्या आईच्या शब्दासाठी अख्ख्या राज्याला लाथ मारून निघून जाणारा प्रभू रामचंद्रच असू शकतो, असं कीर्तनकारांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. तर प्रभू रामचंद्राच्या हाताला हात धरून आपल्या पतीसाठी सर्व त्या सुखाचा त्याग करणारी सीतामाईच असू शकते, असं आता सायलीने सर्वांच्या समोर आणलेलं असतं.
त्याग करताना आपल्या षडरिपूचा देखील त्याग करावा लागतो. षडरिपूचा त्याग करणारे म्हणजे साधारण, षडरिपूवर मात मिळवणारे म्हणजे साधू आणि षडरिपूंना नष्ट करून टाकणारे म्हणजे देव म्हणजे प्रभू रामचंद्रच असू शकतात. एक वचनी, एक पत्नी, एक बाणी असे प्रभू रामचंद्रच असू शकतात, असा महिमा रामायणातील एक एक गोष्ट सांगत स्वतः कीर्तनकार माधवी आणि त्यांच्याबरोबर साथ देणारी सायली यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. एक एक उदाहरण, एक एक दाखला देत असताना सायलीचं ते रूप आणि सायलीचा तो आवाज आणि सायलीचे ते उदाहरण देण्याची पद्धत पाहून सर्व कुटुंबीय अगदी खुश झालेले आहेत. एखाद्या कीर्तनकाराला देखील लाजवेल अशा भाषेमध्ये तिने अगदी कीर्तन सांगायला सुरुवात केलेली आहे. आतापर्यंत कल्पना आणि पूर्णाजी यांना सायलीचा राग येत असतो, पण जसं जसं कीर्तन पुढं पुढं जातं तसं तसं त्या अगदी त्यामध्ये हरवून जातात. त्या विसरून जातात की ही सायली आहे आणि सायली आपल्या पुढं हे कीर्तन सांगत आहे. सायली एखाद्या कीर्तनकाराप्रमाणे, एखाद्या भ प महाराजाप्रमाणे एक एक उदाहरण आणि एक एक दाखला इतका छान देत असते की सर्वजण अगदी तिच्याकडे पाहत असतात आणि सर्वजण तिचं ते ज्ञान ऐकून अगदी त्या ज्ञानामध्ये मंत्रमुग्ध होऊन गेलेले असतात. प्रभू रामचंद्राचे एक एक दाखले आणि उदाहरण तिने द्यायला सुरुवात केलेली आहे. आपल्या कुटुंबासाठी जर का आपल्याला त्याग करावा लागला तर आपण तो त्याग केला पाहिजे आणि ती परिस्थिती कोणावर जरी आली तर त्या व्यक्तीने तो त्याग केला पाहिजे, अशा पद्धतीनं सायलीने सांगायला सुरुवात केलेली आहे. खरं तर सायली आता स्वतःच्या विषयीच बोलत आहे. जर का या गोष्टीमुळे आपल्यावर सुद्धा उद्या त्याग करण्याची जर का परिस्थिती आली तर आपण देखील त्याग करू शकतो, असंच तिला सुचवायचं असतं. भ प माधवी महाराज देखील तिच्याबरोबर कीर्तन करतायत आणि त्या अतिशय ओघवत्या आणि अतिशय सोप्या शब्दामध्ये सर्वांना प्रभू रामचंद्राचं चारित्र्य अगदी व्यवस्थितपणे समजावून सांगत आहेत. प्रभू रामचंद्र म्हणजे श्रेष्ठ पुरुष, न भूतो न भविष्यती घडावं असं एक व्यक्तिमत्व, असं त्यांनी एक एक उदाहरण देऊन सांगायला सुरुवात केलेली असते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की कीर्तन संपल्यानंतर सायलीनं एक मोठा निर्णय घेतलेला आहे. जसं प्रभू रामचंद्रांनी स्वतः त्याग केलेला होता आपल्या घरासाठी, आपल्या आईसाठी, आपलं कुटुंब एकत्र राहण्यासाठी, तसा मी देखील किल्लेदार आणि सुभेदार कुटुंब एकत्र राहण्यासाठी त्याग करू शकते. जर का मी घरातून निघून गेले, तर जर काही सर्व कुटुंबीय एकत्र येत असतील, तर मी देखील घरातून बाहेर जाऊ शकते. मी देखील वनवास भोगू शकते. पण माझ्या सुभेदार आणि किल्लेदार कुटुंबियांना मी एकत्र आणल्याशिवाय राहणार नाही, असं ती म्हणते. आणि आता ती खरोखरच कीर्तन झाल्यावर निघून चाललेली आहे. ती म्हणते की आता मी स्वतः वनवास भोगायला तयार आहे. आणि असं बोलून ती घराच्या बाहेर पडत असते. अर्जुनला कळतच नाही की आता यावर काय रिॲक्ट करावं. अर्जुन तिला थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा चैतन्य त्याचा हात धरतो आणि त्याला थांबवतो. आणि आता सायली मात्र थांबत नसते. सायली निघून चाललेली असते, पण सायलीला थांबवतो तो म्हणजे रविराज. रविराजने तिला थांबवलंय कारण रविराजला तिच्या डोळ्यामध्ये, तिच्या बोलण्यामध्ये, तिच्या वागण्यामध्ये ही आपली मुलगीच आहे असं वाटत असतं आणि अगोदरच रविराजने तिला मुलगी म्हणून स्वीकारलेलं देखील आहे. अशाच अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.